अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाश यांची परमपूज्य दादा, परमपूज्य ताई, परमपूज्य मामा पुस्तकाचं वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य दादांचे श्री सद्गुरु स्मरणी हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण अजब निग्रह सामर्थ्य पाहिलं मामांचं. आज आपण औषधाकरता मध. 1981 सालीच कराडला शिकत असताना एकदा मी पुण्याला आलो. पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमचे प्रॅक्टिकल होते. नेमका त्याच सुमारास परमपूज्य श्री मामांना विषप्रयोग झालेला होता. त्यामुळे विश्रांतीसाठी म्हणून ते डॉक्टर चान्यांच्या हॉस्पिटलमध्ये होते. शनिवारवाड्याजवळचे घारपुरे हॉस्पिटल त्यावेळी डॉक्टर चाने चालवत असत. परमपूज्य श्री मामा तेथे उपचाराकरता दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना भेटायला मी तेथेच गेलो. त्यांचे दर्शन घेऊन मी दिवसभर तेथेच थांबलो. त्यावेळेस तेथे परमपूज्य श्री मामांबरोबर कोणीच नव्हते. फक्त परमपूज्य श्री मामा आणि मी. ते वेगवेगळ्या विषयावर काही सांगत होते आणि मी ऐकत होतो. त्यावेळी बसल्या बसल्या त्यांनी ज्या अनेक चमत्कार सदृश्य लीला केल्या त्यातल्याच काही गोष्टी येथे सांगतो. सकाळी 10-10:30च्या सुमारास परमपूज्य श्री मामांना भेटायला म्हणून एक साधक आले. येताना ते मामांचे औषध घेऊन आले होते. डॉक्टर साने आणि वैद्य मराठे सोडले तर मामा कोणाचेच औषध घेत नसत. त्यातही वैद्य मराठे हे त्यांचे अतिशय आवडते वैद्य. त्या विषप्रयोगानंतर विषाचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी ते औषध मामांसाठी पाठविले होते. त्याबरोबर एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते की मधातून रोज 3 वेळा असे महिनाभर औषध घ्यावे. एका प्लास्टिकच्या पिशवीत औषधाच्या पुड्या व ती चिठ्ठी होती. परमपूज्य श्री मामाने ती चिठ्ठी मला वाचायला सांगितली. त्यातला निरोप ऐकून ते मला म्हणाले, इथे आहे कुठे मध आपल्याकडे औषध घ्यायला? मी म्हणालो, मी जवळच्या दुकानात जाऊन बघून येतो. कुठेतरी मध नक्कीच मिळेल. त्यावर ते म्हणाले, थांब, कशाला जातोस? ज्याने औषध पाठविले तो मध पाठवणार नाही असे वाटते का तुला? मी त्यावर काहीच बोललो नाही. ते परत म्हणाले, थांब थांब, 2 मिनिटात आपली मधाची बाटली येणार आहे. आणि काय आश्चर्य, तेवढ्यातच आपल्या एक गुरुभगिनी परमपूज्य श्री मामांच्या दर्शनाला आल्या. त्या हॉस्पिटलमध्येही मधून लोक परमपूज्य श्री मामांच्या प्रेमापोटी न राहून दर्शनाला यायचे. तशाच त्या आल्या. आल्या त्यांनी त्यांच्या पिशवीतून एक भली मोठी मधाची बाटली काढली आणि नमस्कार करून ती परमपूज्य श्री मामांच्या हातात दिली. मामा माझ्याकडे बघून मिश्किल हसले व मुद्दामच त्यांना म्हणाले, मध कशाला घेऊन आलीस ग? त्यावर डोळ्यात पाणी आणून त्या म्हणाल्या, आज सकाळपासून मला सारखे असे वाटत होते की तुम्हाला मध हवाय, ते आपण नेऊन द्यावा. आतून मला जणू कोणीतरी सांगत होते की मामांना मध नेऊन दे, म्हणून आणला. ते ऐकून मामा समाधानाने त्यांना म्हणाले, बरे, आता आणला आहेस तर राहू दे, आम्हाला औषधाकरता हवाच आहे. त्या मग दर्शन करून निघून गेल्या. वेदांचा आदर राखावा. त्या परत गेल्यानंतर आमची पुढची बोलणी सुरू झाली. मला परमपूज्य श्री मामांनी विचारले की तू शास्त्रग्रंथांचा, ज्ञानेश्वरीचा काही अभ्यास करतोस का? खरे सांगायचे तर तोपर्यंत परमार्थ विषयक विविध ग्रंथांचे वाचन मी खूप केलेले होते. पण परमपूज्य श्री मामांना जो अभ्यास अभिप्रेत होता तसा काही मी कधी केलेला नव्हता. शिवाय त्यांच्या दृष्टीने अध्यात्मशास्त्र याचा अर्थच श्री ज्ञानेश्वरी. त्यांना ज्ञानेश्वरीशिवाय इतर कशाचेही वाचन चिंतन करायला फारसे आवडायचे नाही.
ज्ञानेश्वरी त्यांचे हृदगतच होते. पण त्याही बाबतीत माझी स्थिती अशी होती की ज्ञानेश्वरीचा गंधही मला नव्हता. कधी काळी एकदा 10वी-11वीत असताना मी ज्ञानेश्वरी चाळली होती आणि पहिली ओळी वाचल्यानंतर हे आपलं काम नव्हे म्हणून परत मिटून ठेवली होती. ते त्यावेळी आठवून मला जरा लाजल्यासारखे झाले. माझे मनोगत जाणून त्याने मला पुन्हा विचारले, ज्ञानेश्वरी नाही तर आणखी काय काय वाचले आहेस? मी म्हणालो, उपनिषदे वाचली आहेत. त्यांनी विचारले, किती वेळा वाचले आहेस? त्यावेळेपर्यंत गीता प्रेस गोरखपूरद्वारा प्रकाशित 9 उपनिषदे भाष्यासहित माझी 4-5 वेळा वाचून झालेली होती. त्यामुळे खरे म्हणजे मी त्यांना असे उत्तर द्यायला हवे होते की माझे 9 उपनिषदांचे 4-5 वेळा वाचन झाले आहे. पण कसे कोण जाणे, माझ्या तोंडून पटकन निघून गेले, 9 उपनिषदे मी कोळून प्यालो आहे. खरं तर मला तसे मुळीच म्हणायचे नव्हते, पण तरी मी तसे अनवधनाने बोलून गेलो आणि ते एकदम संतापले. माझ्या आठवणीत मी 2-3 वेळा त्यांना खूप संतापलेले बघितले आहे. त्यावेळी ते तसे संतापले होते. मला म्हणाले, नकळत बोललास म्हणून ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, उपनिषदे आणि वेद कधीही कोणी कोळून पिऊ शकत नाही. त्यातल्या एकेका शब्दाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचा अर्थ समजण्यासाठी सारे आयुष्य खर्ची घालावे लागते. मोठ्या मोठ्या महात्म्यांना ज्यांचे अर्थ अजून आकलन होत नाही ते कोळून पिणारं तू कोण आहेस, असा विश्वाससुद्धा परत कधी मनात आणू नकोस. वेदांचा आदर झोपेत स्वप्नात सुद्धा राखलाच पाहिजे. साधकांकरता आत्यंतिक विनम्रता, वेदशास्त्रांविषयी सद्गुरूंबद्दल पराकोटीचा आदर, तसेच त्यांना अनन्य शरणागती या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. हेच त्या निमित्ताने परमपूज्य श्री मामांनी पुन्हा एक वार शिकवले. त्यांनी जे सांगितले त्यावर मी पुन्हा पुन्हा विचार करीत राहिलो. सद्गुरूंना जे आवडणार नाही ते शिष्यांनी कधीही करायला नको, हा नियम माझ्या मनात त्या प्रसंगाने चांगलाच रुजला. त्यांना तसे बोलणे का आवडले नाही याचे आणखी एक कारण पुढे मला कळले. एकदा थोरल्या महाराजांकडे, परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांकडे एक माणूस आला आणि त्यांना म्हणाला, शाकंभर भाष्यात काही चुका आहेत. त्याचे ते बोलणे ऐकल्यानंतर कधी नव्हे ते टेंबेस्वामी महाराज एकदम संतापले. त्यांनी आपल्या शिष्यांना हाक मारली व म्हणाले, कोण आहे रे तिकडे? याच्या पोथीसकट याला समुद्रात बुडवा. आणि ते मग त्या मनुष्याकडे पाठ फिरवून बसले. त्या माणसाचे तोंडही त्याने नंतर कधी पाहिले नाही. हा प्रसंग वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की आचार्य परंपरा, वेद परंपरा ही आपली संस्कृती आहे. शास्त्रांनी, वेदांनी जे सांगितले ते आपण प्रथम प्रमाण मानले पाहिजे. त्या पलीकडे जर कोणी बोलत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशी संप्रदायनिष्ठा देखील साधकाच्या अंतःकरणात रुजणे गरजेचे असते. म्हणूनच त्यांनी या निमित्ताने शिकवली. शिक्के आणि नारायण. आणखी एक प्रसंग त्याच दिवशी घडला. आपला नारायण पानसे सगळ्यांना माहीत असेलच. परमपूज्य श्री मामांचा तो अत्यंत लाडका, त्यांचा जणू तो मानसपुत्रच. तो माऊलीत आल्यापासून मामांनी त्याचे सारे काही अगदी प्रेमाने स्वहस्त केले होते. त्यांचा त्याच्यावर फार लोभ होता. तोही अनन्य भावाने परमपूज्य श्री मामांना शरण गेलेला होता. हॉस्पिटलमध्ये होते तरी मामांनीची त्या स्थितीतही बसल्या बसल्या वेगवेगळी कामे चालूच होती. नेमका दवाखान्यातच त्यांना एक निरोप आला. माडीची केस चालू होती. वकिलाचा निरोप होता की माडीच्या केसच्या संदर्भात त्यांना काही शिक्के हवे होते. त्यावेळी नेमका डॉक्टर सान्यांच्या दवाखान्यातला फोन बिघडला होता. मामा मला म्हणाले, तू फोन करून बघ, माऊलीत कोणी असेल तर त्यांना सांग की ते माडीचे शिक्के ताबडतोब इकडे पाठवा. मी जेव्हा बाहेरून माऊलीत फोन केला त्यावेळी नारायण नेमका माऊलीतून काहीतरी कामासाठी नुकताच बाहेर पडलेला होता.
तसे शिक्के शोधून आणून देणारे माऊलीत कोणीच नव्हते. मी परत येऊन परमपूज्य श्री मामांना त्याप्रमाणे सांगितले आणि विचारले की ते शिक्के कुठे ठेवलेले आहेत. हे मला सांगितले तर मी जाऊन घेऊन येईन. त्यावर ते म्हणाले, तू नवीन आहेस पुण्यात, तुला रस्ते सापडणार नाहीत आणि शिवाय तू बसने जाऊन परत येईपर्यंत बराच वेळ जाईल, तोवर त्यांना उशीर होईल. तेव्हा खरोखरच मला पुण्यातली काहीही माहिती नव्हती, तशी अजूनही नाही, पण त्यावेळी तर अजिबातच नव्हती. मी म्हणालो, मग काय करावे? त्यावर हसून मामा म्हणाले, काही नाही, गप्प बैस आणि गंमत बघत राहा. एवढ्यात 10-15 मिनिटातच नारायण आत आला. मामा त्याला म्हणाले, अरे तू कसं काय आलास? काय काय आणले? तो म्हणाला, मामा मी सोबत माऊलीत आलेली पत्रे आणली आहेत, मासिकाच्या प्रवचनांचेही काही कागद आणले आहेत. त्यावर मामाने विचारले, आणखी काय आणलेस? त्या मामांच्या प्रश्नावर तो लाजून म्हणाला, मामा खरे म्हणजे मी आणायला नको होते, पण काय वाटले कोण वाटले जाणे, माऊलीत टेबलवर 2 शिक्के पडलेले दिसले. ते येताना पिशवीत घालून आणले आहेत. मामा म्हणाले, इकडे आण ते शिक्के, बघू कुठले आणले आहेत ते. आश्चर्य म्हणजे ते नेमके माळीचे शिक्के होते. मग परमपूज्य श्री मामा म्हणाले, या नारायण बरोबर जा आणि हे माळीचे शिक्के वकिलांकडे पोहोचून ये. नेमके जे हवे होते तेच ते शिक्के होते, पण मामाने असा मुळीच थांगपत्ता लागू दिला नाही की ते शिक्के आणण्याची प्रेरणा त्यांनीच नारायणाच्या अंतःकरणात स्फुरित केली होती. दीक्षा हा खेळ नव्हे. शिक्के पोचून आल्यानंतर बोलता बोलता आणखी एक विषय निघाला. कराडच्या एका साधकांनी माझ्यापाशी परमपूज्य श्री मामांना एक निरोप द्यायला सांगितला होता. मला श्री गुरु महाराज बोललेले एक वाक्य आठवून आतून अशी प्रेरणा होते की मी इतरांना दीक्षा द्यावी, तर मी काय करावे असे त्याने परमपूज्य श्री मामांना विचारायला सांगितले होते. त्यांचा संदर्भ देऊन मी त्यांचा तो निरोप मामांना सांगितला. ते ऐकून मामा एकदम गंभीर झाले. ते म्हणाले, आजकाल बऱ्याच जणांना दीक्षा देणे हा खेळ वाटू लागला आहे. दीक्षा म्हणजे काय हे समजणे देखील खरे तर फार अवघड आहे. तुम्ही जेवढे दीक्षागुरू म्हणवणारे बघता त्यातल्या किती जणांना दीक्षेचे रहस्य खरोखर कळलेले आहे? ती प्रक्रिया किती जणांना परंपरागत ज्ञानाने योग्य रीतीने अवगत आहे? हाही एक मोठा प्रश्नच आहे. या साधकांना जर स्वतःचे वाटोळे करून घेण्याची इच्छा असेल तर त्यांना सांग की काय हवे ते करा. म्हणून जर आपण पुरुष आहोत का नाही असा संभ्रम असेल तर लग्नच करून पाहावे असे त्यांना सांग. त्या अनुरोधाने त्याने असाच एक घडलेला प्रसंग सांगितला. एकदा परमपूज्य श्री मामा भिलाईला गेले होते. त्यांचे एक गुरुबंधू म्हणविणारे साधकही त्यावेळी भिलाईत होते. त्यांना मनातून असेच वाटायला लागले की आपण दीक्षा द्यावी. म्हणून त्यांनी कोणाला तरी समोर बसवून सांगितले की मी तुला दीक्षा देतो. ती दीक्षा राहिली बाजूलाच आणि त्याच्या अंगाचा प्रचंड दाह व्हायला लागला. लघवीतून रक्त पडायला लागले. ते गडबडा लोळायला लागले. आता मरतो की मग मरतो अशी त्यांची दीनवाणी स्थिती झाली. ते कळवळून ओरडायला लागले. खरे तर परमपूज्य श्री मामांनी त्यांना आधीच सांगितले होते की असल्या भानगडीत पडू नकोस, आपण बरे आणि आपले साधन बरे. सद्गुरूंची जर आपल्यावर तसेच कार्य सोपवले असेल तर मात्र गोष्ट वेगळी. त्या गृहस्थाने ते सांगणे काही ऐकले नाही आणि याप्रमाणे प्रयोग करून पाहिला. त्यांच्या नशिबाने त्यावेळी परमपूज्य श्री मामा भिलाईतच होते. त्या गृहस्थांच्या शेजारी जे कोणी साधक राहत असत ते ही परिस्थिती पाहून घाबरले. मामा जेथे उतरले होते तेथे ते धावत आले आणि त्यांनी मामांना प्रार्थना केली की मामा, त्यांना मरणप्राय वेदना होत आहेत, आपण चलावे. मामा म्हणाले, मी येणार नाही. तो आणि त्याचे कर्म. त्याला मी सांगितले होते काय दीक्षा द्यायला. मरायचा मार्ग त्यानेच पत्करला आहे, त्याला मी काय करू. पण तरी देखील त्यांचे हृदय कळवळलेच. थोड्या वेळाने तेच म्हणाले, बरे चल आलो मी. तेथे गेल्यावर प्रथम मामाने त्यांना अंगारा लावला.
काही गूढ योगिक प्रक्रिया केल्या. मग ते गृहस्थ उठून बसले. त्यांचा दाह थांबला. त्यांना बरे वाटले असे पाहून त्यानंतर मात्र मामांनी त्यांना उभा आडवा झाडला. ते त्यांना खूप रागवून बोलले. हा प्रसंग मला सांगून मामा म्हणाले, त्यांना सांग की हा काही खेळ नाही. चूक झाल्यास प्राणांची गाठ असते. याही उपर तुम्हाला वाटेल तसे करायचे तुमची मर्जी. आम्हाला विचारायला येऊ नये. शब्द सामर्थ्याची अनुभूती. त्याच वेळी घडलेला आणखी एक प्रसंग संस्मरणीय आहे. त्या हॉस्पिटलमधून रात्री मुक्कामाला मी माऊलीत जाण्यास निघालो. त्यावेळी निघताना मामांना म्हणालो की मी आता माऊलीत जातो. जमले तर उद्या सकाळी लवकर परत येईन. यावर ते म्हणाले, जमले तर नाही, उद्या सकाळी लवकर येच. मी म्हणालो, पण कसं येऊ? कारण त्यावेळी बस हे एकच वाहन जायला यायला होते. मामा म्हणाले, काही मिळालं नाही तर तू माऊलीमधून एखादी सायकल घेऊन इकडे ये. मी म्हणालो, ठीक आहे, येईन, पण मला रस्त्याची माहिती नाही, सिग्नलचीही माहिती नाही. हे ऐकून मामा म्हणाले, बरे तर आम्हीच तुझी व्यवस्था करू. तू बरोबर 6:55 माऊलीच्या दाराबाहेर येऊन उभा राहा. मी मग बसने माऊलीत मुक्कामाला आलो. भोजन वगैरे उरकले आणि दिवसभरातील सगळ्या घटना आठवत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सगळे भराभरा आवरले व मामांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 6:50 माऊलीच्या दारात उभा राहिलो. 5 मिनिटे अशीच गेली, कारण त्यांनी नुसते उभा राहा असेच सांगितले होते. पुढे काय करायचे ते मला माहीत नव्हते. त्यामुळे नुसताच उभा राहिलो होतो. बरोबर 6:55 माऊलीसमोर एक कार आली. मामांचे बेळगावचे एक साधक त्यातून उतरले. त्यांनी मला विचारले, मामा सध्या कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? मी म्हणालो, हो, सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. तुम्हाला कळले नाही का? ते म्हणाले, मला काहीच माहीत नाही. मी विचारले, मग तुम्ही आलात कसे? ते म्हणाले, मी त्यांच्या दर्शनालाच आलो होतो. मुंबईला कामासाठी म्हणून निघालो होतो. जाता जाता त्यांचे दर्शन घेऊन जावे म्हणून आलो. येथील शुकशुकाट बघून